स्माइली विनिंग आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. कसे आहात सगळे? शक्य असल्यास कॅमेरे ऑन करून बसायचं आहे. आपण काल बॉडीचे हिलिंग पॉइंट्स बघितलेत, बरोबर? येस, व्हेरी गुड. मैं स्वस्थ हूँ, मस्त हूँ, तंदुरुस्त हूँ, जबरदस्त हूँ. ठीक आहे. या पद्धतीने आपल्याला काय करायची आहे? आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे. काल आपण काय बघितलं होतं की आपल्या बॉडीचे हिलिंग पॉइंट्स बघितले. जवळपास 18 हिलिंग पॉइंट्स आपण काल बघितले होते. तर आपल्याला काय करायचं आहे? ह्या 18 हिलिंग पॉइंट्स मध्ये संपूर्ण आपले 7 चक्र देखील कव्हर होत आहे. 7 चक्रही कव्हर होत आहे. नंतर आपल्याला आपलं ब्रेन आणि आपले जे तळपाय आहे, जिथे आपल्याला नेहमी थकवा जाणवतो, आपल्याला अतिविचार होतात, तर ते सगळे पॉइंट्स आपल्याला या 18 हिलिंग पॉइंट्स मध्ये कव्हर होतात. तर आपल्याला चक्रा हिलिंग करू शकता. एक तर तुम्ही चक्रा मेडिटेशन करा किंवा हे 18 हिलिंग पॉइंट्स वरती रेकीला कॉल करून एनर्जी प्रोव्हाइड करायची आहे. या 3-3 मिनिटं आपल्याला एका पॉइंटला हिलिंग द्यायची आहे. ठीक आहे. आपण काल इथपर्यंत आलो होतो. येस. आता आपण बघणार आहोत की ज्यांनी अजून आले नाहीत तोपर्यंत वेट करूया. तोपर्यंत मी ज्यांनी ज्यांनी अटुनमेंट घेतलाय ना, त्यांना त्यांना ऍक्टिव्हेशन सांगते की ज्यांनी अटुनमेंट घेतलाय त्यांनी ऍक्टिव्हेशन कुठल्या पद्धतीने करायचं. आपल्याला काय करायचंय? जेव्हा अटुनमेंट घेतलं, आपली अटुनमेंटची प्रोसेस झालेली आहे, त्यांसाठी परत सांगत आहे मी की आपल्याला काय करायचंय? एक पांढऱ्या कलरच्या शुभ्र प्रकाशात आपल्याला एक दिव्य पिरॅमिड इमॅजिन करायचं. पिरॅमिड मध्ये आपल्याला बसायचं आहे आणि तो आपल्याला काय करायचा आहे? आपल्याला रेकीला कॉल करायचंय. रेकीची प्रेयर म्हणायची आहे की मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, मी समस्त माता गुरुजनांची आभारी आहे आणि मी माता पिता ईश्वराची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. ही प्रेयर आता आपल्याला काय झालेली आहे? पाठ झालेली आहे, बरोबर? हे केल्यानंतर काय करायचं? आपल्याला हँड रब करायचे. अटुनमेंट घेतल्यानंतर आपल्याला ह्या एनर्जीचा फ्लो काय होतो? जाणवायला लागतो. तर आपल्याला काय करायचे? हँड रब करायचे आणि परत उजव्या हाताने डाव्या हातावर आणि डाव्या हाताने उजव्या हातावर आपल्याला काय म्हणायचंय? चार्ज, हील अँड ऍक्टिव्हेट माय पामचक्र. चार्ज, हील अँड ऍक्टिव्हेट माय पामचक्र. ही प्रॅक्टिस आपल्याला 21 टाइम्स करायची. काय करायचे? 21 वेळा आपल्याला असं म्हणायचंय, चार्ज, हील अँड ऍक्टिव्हेट माय पामचक्र. 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 साधारणतः आपल्याला 21 वेळा एका हातावर आणि 21 वेळा दुसऱ्या हातावर. चार्ज, हील अँड ऍक्टिव्हेट माय पामचक्र. चार्ज, हील अँड ऍक्टिव्हेट माय पामचक्र. चार्ज, हील अँड ऍक्टिव्हेट माय पामचक्र. ज्यांनी ज्यांनी अटुनमेंट घेतलं असेल त्यांना काय होतं? त्या एनर्जीचा फ्लो जाणवायला लागतो. ठीक आहे. तर ही एनर्जी आपल्याला जाणवण्यासाठी काय करायचं? आपल्याला अटुनमेंट प्रोसेस कंप्लीट करणं महत्वाची असते. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला हे पामचक्र ऍक्टिव्हेट झाले तर परत आपल्याला काय करायचं आहे? एक हात, आपल्याला डावा हात जो आहे ना त्याची आपल्याला मूठ करायची. डाव्या हाताची या पद्धतीने आपल्याला मूठ करायची आणि उजव्या हाताने आपल्याला आपलं जे सहस्त्रार चक्र आहे ना तिथे हात ठेवून चार्ज, हील अँड ऍक्टिव्हेट माय 7 चक्र. अफर्मेशन काय द्यायचंय? चार्ज, हील अँड ऍक्टिव्हेट माय 7 चक्र. 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 तुम्ही अफर्मेशन लिहून घेऊ शकता. हेमांगी मॅम, आहात ना तुम्ही? लिहून घ्या हे. चार्ज, हील अँड ऍक्टिव्हेट माय 7 चक्र. चार्ज, हील अँड ऍक्टिव्हेट माय 7 चक्र. आणि आपण ह्याच पद्धतीने आपल्याला पर्टिक्युलर कुठे जर आपल्याला एखाद्या चक्राविषयी काही इम्बॅलन्स वाटत असेल तर त्या पद्धतीने, म्हणजे समजा तुम्हाला सहस्त्रार चक्र आता हे केलं तर सहस्त्रार चक्राने ऑटोमॅटिक आपल्याला काय होतं की आपल्या थर्ड आय चक्राला होतो. पण जेव्हा आपल्याला असं गळा दुखत आहे, टॉन्सिल्सचा प्रॉब्लेम होतो आहे किंवा घसा बसलेला आहे तर आपल्याला या पद्धतीनेच करायचंय. डाव्या हातानेच चार्ज, हील अँड ऍक्टिव्हेट आपल्या असं
डावा हात जे मुठ्ठी बांधायची आणि उजव्या हाताने काय करायचंय आपल्याला ऍक्टिव्हेट करायचंय, तिथे एनर्जी अशी पुरवायची आपल्याला, प्रोव्हाइड करायची आणि चार्ज हिल अँड ऍक्टिव्हेट 21 टाइम्स रेकीची एनर्जी कॉल करूनच, रेकीला प्रेयर करूनच आपल्याला काय करायचं आहे, या ऊर्जांचा तिथे करायचंय. आणि ह्या आपल्या सहस्रार चक्रानंतर आपल्याला नाभी चक्र, जे नाभी चक्र का महत्वाचं आहे, नाभी चक्र आपला जिथून आपला उगम आहे बरोबर ना, तर ह्या सेंटर ऑफ द आपलं बॉडी आहे, सेंटर ऑफ द बॉडी. त्यामुळे आपल्याला काय करायचं, नाभी चक्रासमोर देखील मूठ बांधून म्हणायचंय चार्ज हिल अँड ऍक्टिव्हेट माय नेवल चक्र. काय म्हणायचंय, चार्ज हिल अँड ऍक्टिव्हेट माय नेवल चक्र, चार्ज हिल अँड ऍक्टिव्हेट माय नेव्हल चक्रा, किंवा तुम्ही मराठीत देखील म्हणू शकता चार्ज हिल अँड ऍक्टिव्हेट माय नेवल चक्रा. ही आपल्याला जेव्हा आपण सकाळी रेकीची प्रार्थना करतो त्याच वेळेस ही प्रोसिजर आपल्याला कंप्लीट करायची आहे. 21 डेज रेकीचं अट्युनमेंट आपल्याला काय करावं लागतं, एकदाच घ्यावं लागतं, पण ऍक्टिव्हेशन आपण वारंवार करू शकतो. दररोज जरी केलं तरी हा ऊर्जांचा फ्लो आपल्याला काय होतो, वाढलेला जाणवतो, जेणेकरून स्वतःची एनर्जी देखील वाढते आणि आपण इतरांना पण हील करायला काय होतो, अजून जास्त पद्धतीने तयार व्हायला लागतो. येस, या पद्धतीने आपल्याला, आणि आपला औरा प्रोटेक्ट करायचं मी सांगितलं होतं तुम्हाला, की त्याच ट्रायंगल मध्ये बसायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, रेकीला कॉल करून आपल्याला काय करायचं, आपला औरा प्रोटेक्ट प्रोटेक्ट ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जा माझं संरक्षण करो, ईश्वर गुरु माझं संरक्षण करो, आणि नंतर प्रोटेक्ट प्रोटेक्ट प्रोटेक्ट, या पद्धतीने आपल्याला स्वतःचं पण प्रोटेक्शन रोज सकाळी घ्यायचं आहे. कारण आपल्याला वेगवेगळ्या लोकांमध्ये जावं लागतं, वेगवेगळ्या प्रवासात जावं लागतं, ट्रॅव्हलिंग करावं लागतं, वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला व्हिजिट करावी लागते, कुठल्या गोष्टीची एनर्जी कशी आहे आपल्याला माहिती नसतं, कोणत्या लोकांचा औरा कसा आहे. मग यावेळी जेव्हा आपण दोन लोकांच्या वेगवेगळ्या औरामध्ये मिक्स होतो म्हणजे जातो, तेव्हा आपल्याला वेगवेगळ्या त्यांची निगेटिव्हिटी आपल्याला काय होते, अट्रॅक्ट होते, मग आपल्या चक्रांमध्ये मग इम्बॅलन्स होतं आणि आजार पण वाढतो. त्यामुळे आपल्याला जेव्हा पण आपण घराच्या बाहेर जातो आहे तेव्हा आपल्याला स्वतःला काय करायचं, एका प्रोटेक्शन शील्ड मध्ये टाकायचं आहे आणि आपला आवरा काय करायचं, लॉक करायचं, हे खूप महत्वाचं आहे. येस, ओके. आज आपण शिकणार आहोत 3 बॉल एक्सरसाइज. 3 बॉल एक्सरसाइज म्हणजे काय, तर जेव्हा जेव्हा बघा आपण एनर्जीला कॉल करतो आहे, रिकीला कॉल करतो आहे, तर तेव्हा तेव्हा ही एक्सरसाइज करणं महत्वाचं आहे. आपल्याला पहिल्या लेवलला थोडी जास्त प्रॅक्टिस आहे, जवळपास आपल्याला दिवसभराची सकाळी 40 मिनिटाची ही रेकीची प्रार्थना आणि रेकीची प्रॅक्टिस करायची. पूर्ण प्रार्थना आणि प्रॅक्टिस करायला आपल्याला जवळपास 40 मिनिटं लागतात. मेडिटेशन, रेकीला कॉल करणं, औरा लॉक करणं, आणि चक्रा मेडिटेशन, त्या पॉइंटची हिलिंग, जर जरी 2 पॉइंट्स जरी रोज घेतले आपण तरी जवळपास 40 मिनिटं आपले जातात. तेच आपल्याला सेकंड लेवलला आणि थर्ड लेवलला प्रॅक्टिसचा टाइम अर्धा तासात, 25 मिनिटात देखील आपली प्रॅक्टिस होते, कारण आपल्याला तेव्हा काय असतात, सिम्बॉल्स मिळालेले असतात. पहिल्या लेवलला आपल्याला कुठल्याही प्रकारचा सिम्बॉल नसतो, तिथे आपण फक्त काय म्हणतात तर अफर्मेशन्स आणि अट्युनमेंटने आपले 7 चक्रांचं शुद्धीकरण करतो, आपल्या बॉडीचं शुद्धीकरण करत असतो. याच गोष्टी आपल्याला पहिल्या लेवलला शिकायच्या असतात, की जे काही इम्बॅलन्स आलेलं असेल, जे काही आजारपण आहे, जे काही मेंटल फिजिकल इमोशनल इम्बॅलन्स असेल ते आपल्याला काय करायचं आहे, दूर करतो. आणि त्यानंतर आपल्याला सेकंड लेवलला काय होतं, 21 दिवसाच्या प्रॅक्टिस नंतर आपण सेकंड लेवलला अट्युनमेंट घ्यायला तयार होतो. येस, नेहमी जेव्हा पण तुम्ही कुठे, म्हणजे आता सेकंड लेवल तुम्ही कुठे माझ्याकडे केली तर छानच आहे, पण जेव्हा तुम्हाला इच्छा होईल की तुम्ही सेकंड लेवलला तुम्हाला शिकायची इच्छा आहे बा, करायचं आहे, तर तेव्हा साधारणतः 21 दिवसाची रेकीची पहिल्या लेवलची प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही सेकंड लेवलचं अट्युनमेंट घ्यायला पाहिजे. तुम्ही शिका पहिले, पण साधारणतः प्रॅक्टिस 21 दिवसानंतरच अट्युनमेंट घ्या, जेणेकरून तुमचं जे इम्बॅलन्स असेल, जे तुमच्या बॉडीमध्ये जे काही निगेटिव्हिटी असेल, ह्या 21 दिवसाच्या प्रॅक्टिसने काय होईल, हील होईल. येस, आता आपण पहिल्यांदा बघणार आहोत की हाऊ टू क्रिएट एनर्जी बॉल. एनर्जी बॉल एक्सरसाइज बघणार आहोत आपण.
बघा, एनर्जी बॉल्स एक्सरसाइज करताना पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, इथे देखील आपल्याला काय करायचंय, रेखीला म्हणजे रेखीची प्रार्थना म्हणायची आहे आणि आपले हँड रब करायचे. करून बघा तुम्ही. आपले हात रब करा. आपल्याला थंड किंवा गरम संवेदना जाणवतात. आणि हात जवळ दूर न्यायचेत. आपल्याला काय करायचंय, हँड रब करायचे आहे आणि हात जवळ दूर. एक असा दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जांचा एनर्जी बॉल आपल्याला क्रिएट करायचा आहे. पहिला बॉल आपला राहणार आहे तो प्रत्येक म्हणजे स्वतः मधली आपल्या फॅमिली मेंबर्सची आणि आपल्या घरातल्या वस्तू वाहनांना द्यायचा आहे. आणि त्यांच्या सगळ्या निगेटिव्हिटी आपल्याला काय करायचंय, दूर करायचंय. त्यामुळे याला काय म्हणतात, फुटबॉल. हा काय, फुटबॉल कसा आपण पायांनी फेकून देतो, लोटतो, ढकलतो, त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या हातामध्ये एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे. तुम्हाला जाणवायला लागेल. तुम्ही रब करा हँड आणि बघा एक्सरसाइज करून. येस, माझा स्टेबल झालाय बघा. आता मी काय करणार आहे, अफर्मेशन देणार आहे एनर्जी बॉलला. या एनर्जी बॉलनी माझ्यातील, माझ्या परिवारातील, तुमच्या परिवाराच्या सदस्यांचे नावं घ्यायचे आहेत आपल्याला. या एनर्जी बॉलनी माझ्यातील, माझ्या परिवारातील, माझ्या घरातील संपूर्ण वस्तूतील, माझ्या वाहनातील सर्व नकारात्मकता शोषून घेतलेली आहे. अफर्मेशन काय द्यायचं आहे, लिहून घ्या वाटलं तर. नंतर लिहा, पहिल्यांदा प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस महत्वाची. या एनर्जी बॉलनी माझ्यातील, माझ्या परिवारातील प्रत्येक सदस्यातील, माझ्या घरातील वस्तूतील, माझ्या वाहनामधील संपूर्ण नकारात्मकता शोषून घेतलेली आहे. हळूहळू जेव्हा आपल्याला असं होतं ना, हा एनर्जी बॉल जड व्हायला लागतो. 3 वेळा आपल्याला अफर्मेशन द्यायचं आहे. या एनर्जी बॉलनी माझ्यातील, माझ्या परिवारातील, माझ्या घरातील प्रत्येक वस्तूमधून, माझ्या वाहनांमधून संपूर्ण नकारात्मकता शोषून घेतलेली आहे. हा बॉल आता आपल्याला जड जाणवायला लागेल. स्टेबल. माझा हात जड होतोय. बघा तुमचा हात, बघा तुमच्या हाताकडे लक्ष द्या. आणि 3 वेळा अफर्मेशन द्यायचंय. आणि या बॉलला काय करायचंय, किक मारायचंय. फुटबॉलला कसं किक मारतो तसं या बॉलला आपल्याला काय करायचंय, ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करायचंय. कारण जर आपल्या युनिव्हर्समध्ये आपण निगेटिव्हिटी क्रिएट करायची आहे का, नाही. ह्याला काय करायचं, या बॉलला आपल्याला ब्रह्मांडात जाऊन शुद्ध करायचं, जेणेकरून आपण या युनिव्हर्सचा एक भाग आहोत. तर या युनिव्हर्समध्ये आपल्याला काय करायचंय, शुद्ध एनर्जी पाठवायची. म्हणून काय करायचंय, हा बॉलला आपल्या हातात पकडायचंय आणि या बॉलला अफर्मेशन द्यायचं आहे, ये ब्रह्मांड में जाके शुद्ध हो जाए. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. या पद्धतीने आपल्याला पहिला एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे. कळालं का? अफर्मेशन कळालं आहे. पहिला एनर्जी बॉल आपण क्रिएट करतो आहे. पहिला एनर्जी बॉल आपण कोणासाठी क्रिएट करतो आहे, घरातील, आपल्यामधील, आपल्या परिवारातील प्रत्येक गोष्टीमधून नकारात्मकता काढून घेण्यासाठी पहिला एनर्जी बॉल क्रिएट करतोय. राईट. अफर्मेशन हे द्यायचं आहे, या एनर्जी बॉलनी माझ्यातील, आता लिहून घ्या अफर्मेशन. या एनर्जी बॉलनी माझ्यातील, माझ्या परिवारातील म्हणजे परिवारातल्या प्रत्येक सदस्याचे नावं घ्यायची. तुमची वाईफ असेल, तुमची मुलगी असेल, मुलगा असेल, तुमचा नवरा असेल, प्रत्येकाचे नावं घ्यायचे तिथे. माझ्या घरातील प्रत्येक सदस्यातील, प्रत्येक वस्तूतील, जी काही घरात वस्तू पडलेल्या असतात दिवसेंदिवस आपण त्यांना हलवत नाही, फेकत नाही,
त्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये एनर्जी, बॅड एनर्जी क्रिएट होते. म्हणून पहिल्यांदा बघायचं, डिक्लटर करा घरातल्या वस्तू, ज्या नको आहेत ना त्या शोधा. खरंच त्याला 6 महिने कुठली गोष्ट वापरली नसेल तर त्या फेकून द्या. कारण जर तुम्हाला ती 6 महिने वस्तू वापरण्यात आलेली नाही तर पुढचे 6 महिने देखील तिचा वापर पडेलच असं नाही होत. आणि त्या वस्तू जेव्हा आपण हलवत नाही, त्या काळचा केर कचरा धूळ काढत नाही, त्यामध्ये काय होते, निगेटिव्हिटी ऍब्झॉर्ब करतात त्या वस्तू आणि त्याचे बॅड इफेक्ट आपल्याला मिळतात. म्हणून घरात जेवढ्या वस्तूंची गरज आहे तेवढ्याच ठेवा, आणि ज्या गोष्टी नको आहेत, खूप सारे पृष्ठ असतात, हे पुठ्ठे पडलेले असतात, कागद पडलेले असतात, नको ते बॉक्सेस पडलेले असतात, ते रिमूव्ह करा. आणि सॅटर्डेला केलं, मंगळवारी केलं तर अजून छान. अमावस्येला पण तुमच्या घराची तुम्ही काय करू शकता, क्लिनिंग करू शकता. त्यांनी तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळतील. जेव्हा तुम्ही अमावस्याला घराचं क्लिनिंग सुरू करता ना, तेव्हा पूर्ण महिनाभर तुम्हाला बघाल की तुमच्या घरात प्रॉस्पेरिटी जाणवायला लागते. तर शक्य असेल तर सॅटर्डे, म्हणजे शनिवार, मंगळवार आणि अमावस्या यांनी क्लिनिंग करणं खूप महत्वाचं आहे. येस. आता पहिला एनर्जी बॉलचं अफर्मेशन कळालेलं आहे. येस. आता हा आपण कोणासाठी घेतला पहिला एनर्जी बॉल? घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता, सर्व वस्तूंची नकारात्मकता दूर करण्यासाठी. आता आपल्याला काय करायचंय, परत आपल्याला असंच रेकीला कॉल करायचा आहे आणि दिव्य रेकी शक्तीचे आभार मानायचे आहे, आणि परत आपल्याला एक एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे. का का करायचं आहे? कारण आपल्याला स्वतःला एक एनर्जीचा फ्लो जाणवायला पाहिजे. आणि दिवसभर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण प्रत्येकाच्या जे काही ऑफिसचं काम असेल, घरातली स्त्री असेल तर तिला घरातले सकाळी झोप म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत असंख्य कामं करावं लागतात. तिथे आपली एनर्जी काय तग धरून राहिलो पाहिजे आपण, या समाजात म्हणा, आपल्या घरामध्ये आपल्याला स्वतःला आपली एनर्जी काय करायला पाहिजे, स्वतः चार्ज करायला पाहिजे. म्हणून आपल्याला चार्ज करताना, या समाजात वावरताना स्वतःसाठी प्रोटेक्शन खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपण स्वतः जेव्हा फुलफिल असू तेव्हा आपण इतरांना मदत करू शकतो, बरोबर? तर आपल्याला परत एक एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे. मी स्वतःची आभारी आहे, मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे, मी माता पिता समस्त गुरुजनांची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. आणि आपल्या हातातून हा एनर्जी बॉल क्रिएट करायचा आहे. आणि या एनर्जी बॉलला काय करायचं, अफर्मेशन द्यायचं आहे. मी स्वतः हा दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेचा बॉल ग्रहण करणार आहे. हा दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेचा बॉल, या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेचा बॉल, हा या सकारात्मक ऊर्जेचा बॉल, या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेचा बॉल, या सकारात्मक ऊर्जेचा बॉल मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. या दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेचा बॉल मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हा दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेचा बॉल मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. हा बॉल मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. आणि त्याच्या समोर म्हणायचं आहे, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. हे परमेश्वरा असंच होऊ दे, हे परमेश्वरा असंच होऊ देत, हे परमेश्वरा असंच होऊ देत. आणि हा बॉल आपल्याला आपल्या सहस्त्रार चक्रावरती धारण करायचा आहे. काय करायचं आहे? सहस्त्रार चक्रापर्यंत न्यायचं आणि धारण करायचं आहे. आणि तिथे अफर्मेशन द्यायचं आहे, हा बॉल ग्रहण करून मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान झालेलं आहे. मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान झालंय. मला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान झालंय. थँक्यू, थँक्यू, थँक्यू.
आणि आपल्या हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत आपल्याला हा बॉल काय करायचा आहे, आपल्या सहस्रार चक्रामध्ये धारण करायचा आहे. हा झाला दुसरा एनर्जी बॉल. हा आपल्याला काय करायचा आहे, सकाळी उठल्याबरोबर जेव्हा आपण स्वतः देवाचे ईश्वराचे आभार मानणार आहे. उद्या मी तुम्हाला डेली प्रॅक्टिस कशी करायची ते सांगणार, की आपल्याला रेकीची प्रॅक्टिस कशी करायची आहे आणि आपला दिवस कसा घालवायचा आहे. तर सकाळी उठल्यानंतर आपण जेव्हा सगळी प्रॅक्टिस करू, तेव्हाच आपल्याला काय करायचं आहे, कामं सुरू करायच्या अगोदर आपली पहिली एनर्जी वाढवून घ्यायची. मग दिवसभराचे कामं काय होतात, फटाफट होतात, फास्ट कामं होतील. आणि तुम्हाला तुमच्याच ऊर्जांचा, तुम्हाला असं वाटेल की तुमचा दिवस खूप उत्साहाने जात आहे. म्हणून स्वतःला चार्जिंग स्वतः सकाळीच करून घ्यायचं. उठल्याबरोबर आपली दिनचर्या जेव्हा सुरू होते तेव्हा आपण स्वतःला काय करायचंय, प्रोटेक्ट करायचं आहे. तिथेच आपला आवरा लॉक करून ठेवायचा आणि आपल्याला एक एनर्जी बॉल काय करायचा आहे, ग्रहण करायचा आहे. येस, हे समजलं आहे. इथे अफर्मेशन समजले आहेत. कुठे काही कोणाला प्रॉब्लेम आहे? नाही. पुढे जाऊया. आपल्याला काय करायचं आता, तिसरा एनर्जी बॉल. हा आपल्याला निगेटिव्हिटी तर काढली आपण, बरोबर. आता आपल्याला तिसरा बॉल कोणाला द्यायचा आहे, तो तो आपल्याला घरातल्यांना. एनर्जी बॉल क्रिएट कसा करायचा आपण बघितलं, प्रोटेक्ट स्वतःला कसं करायचं, आणि तिसरा एनर्जी बॉल जो आपण देणार आहे तो आपल्या घराला प्रोटेक्ट करायचा आहे की नाही. आपण रिमूव्ह तर केलं. आता आपल्या घरातले मेंबर्स आहे, त्यांना पण प्रोटेक्शनची गरज आहे. जे वाहन आहे त्यांना पण प्रोटेक्शनची गरज आहे. कारण जेव्हा आपण घरातून बाहेर निघतो तर बरेच वेळा असं होतं ना की प्रत्येक जण देवाला नमस्कार करून निघत नाही. मुळात तर घरातून बाहेर निघताना आपल्याला काय करायचंय, ईश्वर गुरूंना आपले जे काही असेल त्या ईश्वरासमोर नतमस्तक होऊन आपल्याला आशीर्वाद घेऊनच निघायचं असतं. पण प्रत्येक जण या गोष्टी फॉलो करते असं होत नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, एक रेकी साधक म्हणून जेव्हा आपण रेकीची प्रार्थना करतो तेव्हा सकाळी आपल्या स्वतःला देखील ग्रहण करायचा आणि हा एनर्जी बॉल घरातील जे काही सदस्य आहे, कारण त्यांची पण सेफ्टी आपल्याला महत्वाची असते. त्यांना त्यांना पण प्रोटेक्शन महत्वाचं आहे, आपल्या वाहनांना प्रोटेक्शन महत्वाचं आहे. तर एक बॉल आपल्याला काय करायचा आहे, आपल्या घरातील सदस्यांसाठी क्रिएट करायचा आहे. परत आपल्याला हँड रब करायचे आहेत याच पद्धतीने. हा बॉल आपल्याला कशासाठी करायचा आहे, प्रत्येकामध्ये पॉझिटिव्हिटी असावी, प्रत्येकाला प्रोटेक्शन मिळावं, यासाठी आपण काय करतोय, हा एनर्जी बॉल क्रिएट करतोय. आता आपल्याला अफर्मेशन द्यायचंय. रेकीला पहिले कॉल करा. ज्यांचं अट्युनमेंट झालंय त्यांनी रेकीला कॉल करायला विसरायचं नाही. रेकीला कॉल करायचंय, रेकीची प्रार्थना म्हणायची आहे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा आपण जेव्हा आभार मानतो आहे तर काय, मी माझ्या घरातील सर्व सदस्यांची, माझ्या घरातील प्रत्येक वस्तूची आणि माझ्या वाहनांची आभारी आहे. मी माझ्या घरातील प्रत्येक सदस्यांची, माझ्या घरातील वस्तूंची आणि वाहनांची आभारी आहे. कारण आपण त्यांना अफर्मेशन देतोय, त्यांना एनर्जी सेंड करतोय ना, तर आपल्याला पहिल्यांदा त्यांना धन्यवाद देणं महत्वाचं आहे. कारण आपण फक्त माध्यम आहोत. आपण त्यांच्या लाईफमध्ये एक पॉझिटिव्हिटी क्रिएट करण्यासाठी माध्यम बनत आहोत. मी माझ्या घरातील प्रत्येक सदस्यांची, त्यांचे नावं घेतले तरी चालेल,
घरातील प्रत्येक वस्तूंची आणि माझ्या वाहनांची आभारी आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. मी हा एनर्जी बॉल माझ्या घरातील प्रत्येक सदस्यासाठी, प्रत्येक वस्तूसाठी आणि प्रत्येक वाहनासाठी क्रिएट करत आहे. हा एनर्जी बॉल मी माझ्या घरातील प्रत्येक वस्तूला, प्रत्येक वाहनाला आणि प्रत्येक सदस्याला देणार आहे. हा बॉल ग्रहण करून माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होत आहे. हा बॉल ग्रहण करून माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होत आहे. हा बॉल ग्रहण करून माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीला आणि व प्रत्येकाला परमसुख, समाधान, आरोग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होत आहे. हा बॉल ग्रहण करून माझ्या घरातील प्रत्येकाला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होत आहे. त्यानंतर हा बॉल ग्रहण करून आपल्याला अफर्मेशन द्यायचं. हा बॉल ग्रहण करून माझ्या घरातील प्रत्येक वस्तूला, माझ्या वाहनांना सकारात्मक ऊर्जा प्रदान होत आहे. हा बॉल ग्रहण करून माझ्या घरातील प्रत्येक वस्तूला, प्रत्येक वाहनाला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत आहे. हा बॉल ग्रहण करून माझ्या घरातील प्रत्येक वस्तूला, प्रत्येक वाहनाला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत आहे. हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो, हे ईश्वर ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हे अफर्मेशन दिल्यानंतर आपल्याला या पद्धतीने हा एनर्जी बॉल काय करायचा आहे, फैलवून टाकायचा आहे. आपल्याला या पद्धतीने ही एनर्जी आपल्या घरामध्ये फैलवून टाकायची. कारण बघा, आपल्याला जेव्हा देतो आपण ना, जेव्हा देण्याची वृत्ती अशी असते आणि घेण्याची अशी आपण घेत असतो. पाणी देताना पण आपला हात कसा असतो, घ्या. आणि आणि देणाऱ्याच बरं, देणाऱ्यानी देत जावे, घेणाऱ्यानी घेत जावे. बरोबर ना? आणि घेता घेता घेणाऱ्याचे हात घ्यावे असं म्हटलेलं आहे. हात घ्यावे म्हणजे काय, त्याची जी देण्याची वृत्ती आहे ती आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे आपण जेव्हा आपल्या लाईफचा विचार करतो, तर आपल्याला आपल्यासोबत आपल्या कुटुंबाचा आणि कुटुंबासोबत या समाजाचा देखील विचार करणं काय आहे, गरजेचं आहे. कारण आपण प्रत्येक जण जेव्हा जन्माला येतो, कुठेतरी आपण हे ऋण फेडायला आलेलो असतो. हा मनुष्य जन्म मिळणं सोपं नाही. तर हे ऋण फेडणं आहे, तर आपण समाजाचं देखील काहीतरी देणे लागतो. कळालं का? त्यामुळे आपल्याला हे अफर्मेशन ज्यांना कळाले नसतील त्यांनी मला परत विचार. या पद्धतीने काय करायचं, आपल्याला अफर्मेशन द्यायचे आहेत. येस, इथपर्यंत समजलं. आता आपण पुढे जाऊया. हे 3 एनर्जी बॉल आपल्याला रोज कंटिन्यू तुम्ही जितके लाईफ टाइम, पण एकदा अट्युनमेंट झाल्यानंतर तुम्ही स्वतःची जेव्हा हिलिंग करताय, तुम्ही लाईफ टाइम हे एनर्जी बॉल क्रिएट करू शकता. कारण एकदा हे लेवल 1चं अट्युनमेंट झाल्यानंतर तुमच्या ऊर्जा ह्या तुमच्या सोबत आयुष्यभरासाठी आहेत. एकदा तुम्हाला लेवल 1चं अट्युनमेंट घ्यायचं आहे, एकदा लेवल 2चं घ्यायचं आणि एक लेवल 3चं घ्यायचंय. जर तुम्हाला डिस्टन्स हिलिंग करायची आहे तर तुम्ही पुढचं करू शकता. पण फक्त तुमच्या पुरतं शिकायचं आहे, तुमच्या कुटुंबापुरतं शिकायचं आहे, तर त्यासाठी लेवल 1 सफिशियंट आहे. लेवल 1चं अट्युनमेंट घेऊन तुम्ही 21 दिवसाची डेली प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे. रेकी शिकणं तितकंच गरजेचं आहे, पण त्याचा अनुभव घेणं पण गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही 21 दिवस सतत सातत्याने त्या गोष्टीला द्याल, तर तेव्हा काय होईल की तुमचं पहिल्यांदा बॅलन्सिंग होईल आणि ते तुमचं बॅलन्सिंग झाल्यानंतर तुम्ही इतरांना हील करायला तयार होतं. पण रेकी पहिल्या लेवलला आपली ऊर्जा काय असते, 10% ऊर्जा असते. 10%नी आपण फक्त घरातल्यांना हिलिंग देऊ शकतो.
आणि 21 दिवसानंतर आपल्याला जेव्हा हिलिंग द्यायचं असेल किंवा घरातल्यांना कुठल्या गोष्टीचा प्रॉब्लेम होत असेल तर रोज एकाच व्यक्तीला हिलिंग द्यायचं. कळालं? घरातल्या एकाच व्यक्तीला हिलिंग द्यायचं. नंतर दुसऱ्या दिवशी दुसऱ्याला द्यायचं. कारण रोज आपण आपल्या एनर्जी एवढ्या वाढलेल्या नसतात. आपण जेव्हा दुसऱ्यांना हिलिंग देतो तेव्हा कुठेतरी आपल्या पण एनर्जीज काय होतात, डिस्टर्ब व्हायला लागतात. हो, अट्युनमेंट झाल्यानंतर तुम्ही एनर्जी बॉल तुम्ही अफर्मेशन देऊन करू शकता. पण अट्युनमेंटची प्रोसेस कशी असते, अट्युनमेंट मध्ये आपण रेकीची दीक्षा घेणं महत्वाचं आहे. कारण डॉक्टर मिकाउसींनी काय सांगितलं होतं की एका पर्टिक्युलर ग्रँड मास्टर कडनं दीक्षा घेणं तुमच्यासाठी गरजेचं असतं. आणि ते काय करतात, ग्रँड मास्टर आपले जे बंद झालेले चक्र असतात ना, तिथे एक ऊर्जेचा प्रवाह काय करतात, ऊर्जांसोबत तुम्हाला ट्यून करतात आणि तुमचे काही चक्र ओपन करतात. त्या प्रोसेसमध्ये असं केल्या जाते की तुमचे काही चक्र ओपन केले जातात. म्हणून एनर्जी बॉल आपल्याला काय करायचं आहे, क्रिएट करणं महत्वाचं आहे. आता फर्स्ट एनर्जी बॉल साठी तुम्ही रेकॉर्डिंग बघा किंवा मी एक शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगते की पहिला एनर्जी बॉल जो आपण क्रिएट केला होता ते आपल्याला निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी केला. जो त्याला फुटबॉल एक्सरसाइज किंवा फुटबॉल बॉल म्हणतात, फुटबॉल. पहिला एनर्जी बॉल आपण घरातील आपल्या स्वतःमधील आणि आपल्या प्रत्येक घरातील सदस्यांमधून, वस्तूंमधून, वाहनांमधून निगेटिव्हिटी रिमूव्ह करण्यासाठी केला. पहिला बॉल कोणासाठी केला, पहिले नकारात्मकता काढायची आहे. येस, निगेटिव्हिटी रिमूव्ह करायची आहे. पहिल्या बॉलला अफर्मेशन काय द्यायचं होतं की मी हा बॉल कुठे पाठवत आहे, मी स्वतः माझ्या घरातील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक वस्तू आणि प्रत्येक वाहन, म्हणजे जे काही तुमच्याकडे वाहन असतील त्या सर्व वस्तूंमधनं, वाहनांमधून जी काही नकारात्मकता आहे ती या एनर्जी बॉलनी ग्रहण केलेली आहे. काय आहे, या एनर्जी बॉलनी शोषून घेतलेली आहे. बरोबर? आणि नंतर ती ब्रह्मांडात जाऊन काय करायची, आपल्याला शुद्ध करायची. का शुद्ध करायची, कारण आपल्याला ब्रह्मांडही काय पाहिजे, पॉझिटिव्ह पाहिजे ना, की आपल्या मधली निगेटिव्हिटी काढायची, कुठेतरी फेकून द्यायचं. करतात ना लोक, ते काहीतरी लावलेलं असतं घरावरती आणि ते शनिवारी आला की शनिवारी दुसऱ्यांच्या घराच्या समोर फेकून देतात. म्हणजे माझं चांगलं झालं पाहिजे यासाठी दुसऱ्यांचं वाईट व्हावं, ही जी वृत्ती आहे ही किती घातक आहे. काय आहे, तेरा मंगल मेरा मंगल आपल्याला करायचंय, सबका मंगल करायचंय. माझं पण चांगलं हो, तुझं पण चांगलं हो, आणि जगातील प्रत्येकाचं, ईश्वराने काय सांगितलं, तुम्ही देण्याची वृत्ती ठेवा. तुम्ही काय करतात, घरात तुम्ही जे पण काही लावलेलं असतं, अमावस्या पौर्णिमा येते किंवा शनिवार येतो, घराच्या समोर आपण काहीतरी नजर लागू नये म्हणून आपण काही लावतो आणि ते लोक काय करतात, दुसऱ्यांच्या घराच्या समोर फेकून देतात. ही खूप गोष्ट चुकीची आहे. आपल्याला काय करायचं, त्या गोष्टी काढून आपल्याला डस्टबिन मध्ये टाकायच्या. जेव्हा आपण आपल्या घराचं आपण जे काही साफसफाई करतो, तो जी धूळ केर कचरा काढतो तो सगळं आपल्याला डस्टबिन मध्ये टाकायचं, लोकांच्या घरासमोर नाही. आपण काय मग ह्यानी काय होतं, कुठेतरी आपले बॅड कर्म आपल्या लाईफ मध्ये काय लिहिलं जातं, आपल्या याच्यामध्ये लिहिलं जातं की कुठेतरी बॅड कर्मा झालेले आहे सहसा. आणि या बॅड कर्माचा इफेक्ट आपल्याला काय होते, मल्टिपल टाइम्स आपल्या लाईफमध्ये होतं. त्यामुळे जेव्हा पण आपण ह्या गोष्टी करतो, घराची साफसफाई करतो, केर कचरा काढतो किंवा तुम्ही काहीतरी लावता आहे घराला ज्यांनी नजर लागू नये, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला जेव्हा आपण साफसफाई करतो तेव्हा डस्टबिन मध्ये टाकणं महत्वाचं आहे, जेणेकरून आपले कर्मा क्लिअर राहतील. बरोबर ना, पेराल ते उगवेल. बरोबर, शेतकरी पेरताना काय करतो, पेरणी कशाची करतो, गव्हाची पेरणी करतो तेव्हा गहू मिळतील ना. कारल्याचं झाड लावल्यानंतर कारलेच येणार आहे ना. मग आपण इतरांच्या लोकांच्या याच्यामध्ये जर खड्डे करून राहिलो तर आपल्याला काय लाईफ मध्ये येणार आहे, खड्डेच मिळतील की नाही, कुठेतरी आपला रस्ता सरळ राहील का, नाही. म्हणून आपल्याला करताना आपण जेव्हा स्वतःच विचार करतो आहे की सबका भला हो उसके पीछे अपना भला हो, या भावनेने जेव्हा आपण राहू तेव्हा आपलं काय होईल, मल्टिपल ही ग्रोथ, ही जी भावना आहे, हे जी पेरणी आपल्या मनात केली तर आपल्या मल्टिपल ऊर्जा काय होतील, मल्टिपल होऊन तुम्ही पैशाचं पण तसंच होईल की सगळ्यांकडे येऊ दे ईश्वरा, माझ्याकडे पण येऊ दे. आपल्याला विचार काय करायचा नाही, त्याच्या घरी घर झालंय, त्याचं हे झालंय, त्याच्याकडे हे, या भावनेने आपली ग्रोथ थांबते. त्याचं काय, आपल्याला अफर्मेशन देताना हेच, त्याचं पण चांगलं होऊ दे आणि त्यासोबत माझंही चांगलं होऊ दे,
या जर भावनेने आपण जगलो, या जर भावनेने राहिलो, तर आपल्याला काय होतात, प्रॉब्लेम्स येतच नाही. कारण जे पेराल तेच मिळतं. म्हणतात ना, जैसे ज्याचे कर्म त्याचे फळ देतो रे ईश्वर. जसे तुम्ही कराल त्याचे तुम्हाला फळ मिळणार आहे. म्हणून फळाची अपेक्षा तर करायचीच नाहीये. पण फळाची अपेक्षा नाही केली तरी कर्मांवरती फोकस, म्हणजे आपण जे करतो आहे त्याच्यावरती फोकस करणं खूप महत्वाचं आहे. समजलं? येस. पहिल्यांदा स्वतःचा विचार करायचा आहे. स्वतः सोबत विचार करता करता, माझ्यामुळे कोणाचं मन दुखलं नाही पाहिजे, माझ्यामुळे कोणी हर्ट झालं नाही पाहिजे, मी कोणाला दुःख देता कामा नये, आणि दुसऱ्यांच्या लाईफमध्ये ब्लॉकेजेस मला क्रिएट करायचे नाही. ह्या सगळ्या जर भावना तुम्ही ठेवणार, ह्या सगळ्या भावना आपल्याला काय सांगितल्या, दिव्य रेकीचे 5 जे प्रिन्सिपल आपण शिकलो त्यात सांगितलंय. म्हणून आपल्याला उठल्यापासून 24 तासांचं लाईफ जगायला सांगितलं डॉक्टर मिका उसूंनी, की आजच्या दिवशी मी काय करणार, आजचा दिवस मी कसा घालवणार आहे. ते आपल्याला शिकवलंय डॉक्टर मिका उसूंनी, की पूर्ण आयुष्याचा विचार नको करूस. मी आज जिवंत आहे ना, मी आज उठले आहे ना, मी माझा आभार मानणार, माझ्यासोबत माझं कुटुंब उठलं आहे, त्यांना बघून मी आनंदी होणार आणि आभार मानणार. की बऱ्याच वेळा असं होतं की लोक झोपेतच चालले जातात आणि त्यांना कळत देखील नाही की ते का गेले. त्यांच्या घरातल्यांना माहिती नसतं, त्यांची डेथ होऊन जाते, घरात 2 दिवस लोक तसेच पडलेले असतात, फॅमिली मेंबर्स नसतात सोबत. बऱ्याच वेळा असं बघायला लागतं की 3-4 मुलं आहेत, पण जेव्हा कोणी व्यक्ती जातो तेव्हा त्यांचे मुलं कुठेतरी लांब असतात, ते पोचू पण शकत नाही. हे सगळं कर्मांचा भाग. कुठेतरी आपले कर्मच तसे असतात जे आपल्याला समोर मिळत असतात. म्हणजे म्हणून कर्मावरती आपल्याला फोकस करायचा. आपला दिवस 24 तासांमध्ये डिवाइड करायला सांगितलं, तर 24 तासच, 8 तास माझे झोपण्याचे, 8 तास माझे कामाचे, आणि 8 तास माझं जे काय दिनचर्या राहील त्यासाठी आहे. माझं जेवण, माझं झोप, माझं पुस्तक, झोप तर नाही, माझं जे काही इति कर्तव्य आहे बा, मला जो काही फॅमिलीला टाइम द्यायचा आहे, मला काही न्यू स्किल शिकायची आहे, मला काही न्यू लर्निंग करायचं आहे, मला कुठेतरी ग्रोथ करायची आहे, त्यासाठी हे 8 तास असं डिव्हाइड करून या 8 तासांमध्ये जे मी करणार आहे त्याला मी 100% देणार. मी झोपली ना तर मी व्यवस्थित झोपणार आहे. मी 8 तास अभ्यास, मी 8 तास कामावरती जाणार तर मी 8 तास फोकस करून काम करणार आहे. आणि मी जेव्हा फॅमिलीला अर्धा 1 तास जो देतो आहे तो पूर्णतः फॅमिलीचा वेळ राहणार. या पद्धतीने आपल्याला आपला दिवस काय करायचा आहे, डिवाइड करून घालवायचा आहे. येस. पुढचं आपण शिकणार आहोत, एक म्हणजे अर्थ हिलिंग. का महत्वाची आहे ही धरणी मातेला हिलिंग करणं, का महत्वाचं आहे. आपण इथे राहतो ना, आपण या पृथ्वीचा एक भाग आहोत, बरोबर. जेव्हा ही पृथ्वी आपल्याला सांभाळत आहे, ही पृथ्वी आपल्यासाठी अन्नधान्य उगवत आहे, पाणी देते आहे आपल्याला. आपलं बॉडी 70% पाण्याने भरलेली आहे, बरोबर. आपला जन्मच तसा आहे की आपल्याला 70% पाणी आहे आणि इतर आपलं बाकीच्या गोष्टी आहेत. ह्या अर्थ मध्ये आपल्याला जी सांभाळण्याची भाव आहे, ही आपली मदर अर्थ आहे. आणि रेकी देखील मदर रेकी आहे, मदर डिवाइन मदर रेकी म्हणतात, किंवा मदर अर्थ. तर या अर्थला, ह्या पृथ्वीला जेव्हा ही आपली धरणी माता आपल्याला सांभाळते आहे, तर आपलं काय कर्तव्य बनते आहे की जेव्हा आपण उठतो तर आपल्याला आपल्याला आधीपासून शिकवलंय की धरणी मातेला वंदन करायचं, बरोबर ना. आपल्याला सकाळी हाताला प्रार्थना करायला सांगितलेली आहे, की आपण जे सकाळी उठतो त्या सकाळी उठल्यानंतर आपल्या हाताचे आभार मानायचे, कारण की आपल्या हातांमध्ये देवी देवतांचा वास असतो. जेव्हा आपल्याला का सांगितलंय हिलिंग, आपल्याला हिलिंग करताना डोळ्यांनी का नाही सांगितली, पायांनी का नाही सांगितली, बरोबर ना. हातांमध्ये आपल्या ईश्वराचा वास असतो, बरोबर. या हातांनाच हिलिंग करायला सांगितलेली आहे. आपले हातच खूप गोष्टींसाठी कारक आहे. म्हणून आपल्या जर ईश्वराचा वास आहे तर आपल्याला सकाळी ईश्वराचं दर्शन घ्यायला आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्याला आपल्या संस्कृतीतच सांगितले की सकाळ उठल्यावरती आपल्या हातांचं दर्शन घ्यायचं, आणि हातांचं दर्शन घेतल्यानंतर या धरणी मातेला काय करायचं, वंदन करायचं. आपली संस्कृतीच आहे ना ही. त्यातलाच आपला हे भाग शिकतोय आपण की अर्थ हिलिंग. जेव्हा आपण वंदन करतो आहे तेव्हाच आपल्याला एक अजून एनर्जी बॉल, आपल्याला अर्थ हिलिंग तुम्ही करू शकता. जेव्हा ज्याचं ईश्वराचं, जेव्हा आपण या जन्माला आलो आहे, पृथ्वी आपल्याला सांभाळताय, तर समाजाचे जेव्हा देणं लागतो आहे आपण, तर आपल्याला अजून एक एनर्जी बॉल क्रिएट करायचा या पद्धतीने.
मी स्वतःची आभारी आहे. मी दिव्य रेकी शक्तीची आभारी आहे. मी समस्त गुरुजन माता पितांची आभारी आहे. मी ईश्वराची आभारी आहे. रेकी अमृत, रेकी अमृत, रेकी अमृत. हे धरणी माता, मी तुझी आभारी आहे. हे धरणी माता, मी तुझी खूप आभारी आहे. हे धरणी माता, मी तुझी खूप आभारी आहे. या ईश्वर ही धरणी माता या भूतलावरील प्रत्येक सदस्याला, प्रत्येक व्यक्तीला, या भूतलावातील या धरणी मातेला मी वंदन करते आहे. मी प्रत्येकाचे आभार मानते आहे. या भूतलावरील प्रत्येक सदस्याला, प्रत्येक वस्तूला, या धरणी मातेला मी आभार मानते आहे. आभार मानते आहे. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आजपर्यंत जो माझा सांभाळ तू केलास त्यासाठी मी खूप कृतज्ञता व्यक्त करते आहे. हे धरणी माता, मी तुझी आभारी आहे. हे धरणी माता, प्रत्येकाच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान कर. हे धरणी माता, प्रत्येकाच्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान कर. माझ्या आयुष्यात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान कर. या भूगर्भातील, या पृथ्वी तलावावरील प्रत्येकाला, प्रत्येक वस्तूला एक सकारात्मक ऊर्जांनी परिपूर्ण कर. या पृथ्वी तलावावरील प्रत्येक वस्तूला, प्रत्येक व्यक्तीला, मला, माझ्या कुटुंबाला, प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जा प्रदान कर, परिपूर्ण कर. सकारात्मक ऊर्जांनी प्रदान कर, परिपूर्ण कर. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. हे ईश्वर ऐसा ही हो. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. या पद्धतीने आपल्याला तो बॉल काय करायचा आहे, स्प्रेड करायचा आहे. तुमचे अफर्मेशन युनिवर्समध्ये स्प्रेड करायचे आहेत. कळालं? यांनी काय होईल की या पृथ्वी तलावाचा आपण एक भाग आहोत. या पृथ्वी तलावावरती दिवसेंदिवस बघा, ग्लोबलायझेशनमुळे आपल्याला खूप पाण्याचा कुठेतरी गरमी होत आहे, कुठेतरी पाऊस पडतोय, कुठेतरी हे होत आहे. या फॉर्मेशनमुळे आपल्याला कोरोना आला, तेव्हा देखील आम्ही ह्याच पद्धतीने काय केलं होतं, हे जे कोरोनाचं जे संकट होतं, जे आपल्याला सगळं लॉकडाऊन सहन करावं लागत होतं, कितीतरी लोक जे ज्यांचा जीव जात होता, या पद्धतीने आपण काय करू, आम्ही काय जे हिलर्स होतो, या पद्धतीने या पृथ्वीची हिलिंग करत होतो. जेणेकरून इतरांना देखील काय होईल की बघा, आपण जो भाव ठेवतो ना, तो खूप महत्वाचा असतो. दुसऱ्यांच्या आयुष्यात जी पॉझिटिव्हिटी निर्माण व्हावी, हा जर भाव असेल ना, तर ती पॉझिटिव्हिटी कुठेतरी माझ्या आयुष्यात देखील येणार आहे, याच्यावर विश्वास ठेवणं महत्वाचं आहे. घरात जेव्हा या जर पृथ्वी तलावावरती ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत, तर त्या पृथ्वी तलावाचा भाग मी पण आहे. या अर्थचा भाग मी आहे ना, या पृथ्वीचा भाग आहे मी. त्या पृथ्वीवरती राहते आहे, माझं कुटुंब राहत आहे. मग माझ्या कुटुंबाचे सदस्य तर राहतच आहे, मग कुटुंबातले नातेवाईक पण येतात ना, माझे ब्लड रिलेशन झाले, माझे फ्रेंड झाले, रिलेटिव्ह झाले, माझे सगळे लोक जे काही माझ्या आजपर्यंत ओळखीचे लोक आहे, अनोळखी लोक आहे, ज्यांनी जाणते अजाणतेपणे मला मदत केलेली आहेत. आपण ही हिलिंग करताना काय करतो, आपण त्यांना काय करतो, एक पॉझिटिव्ह हिलिंग पाठवतोय. पृथ्वीला तर करतोच आहे, पण पृथ्वीचा भाग जे लोक आहेत आपल्या कुटुंबातले,
आपल्या नातेवाईक, आपले फ्रेंड सर्कल जो काही आहे त्यांना आपण काय करतोय, पॉझिटिव्ह हिलिंग पाठवतोय. म्हणजे ते वागताना आपल्यासोबत कसे वागतील, कुठेतरी आपल्या इंटेन्शन काय करणार आहे, आपलं अफर्मेशन काय करणार आहे, त्यांना कुठेतरी त्यांचं कुठेतरी कर्म चुकलेलं असेल वागताना, कुठेतरी त्यांनी आपल्याला दुखवलं असेल, तर हे अफर्मेशन काय करणार, त्यांच्या पण मनामध्ये काय होईल, इंटेन्शनली परिवर्तन होईल. कोणीतरी तुमचा बॉस असेल, कोणीतरी तुम्हाला काही त्रास दिलेली व्यक्ती असेल, वस्तू म्हणजे जे कोणी असेल ज्याने तुम्हाला आजपर्यंत दुखवलं असेल, तर यामध्ये आपण काय करतो आहे, अर्थ हिलिंग मध्ये आपण त्यांना पॉझिटिव्ह एनर्जी पाठवत, ही पॉझिटिव्ह आपण जे देणार, आपण जे पेरणार आहे तेच उगवणार आहे. मग पेरणी करताना पेरणी कशाची करायची हे फार महत्वाचं आहे. सकारात्मकतेची करायची आहे की मला लोकांना नकारात्मकता द्यायची आहे, हे तुमचं तुम्ही ठरवायचंय. अंडरस्टँड? की मला माझ्या माझ्या लाईफमध्ये मला कशाने, मला माझ्या आयुष्यात काय पाहिजे हे महत्वाचं. आणि जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला काय पाहिजे, सकारात्मकता पाहिजे, तर देण्याचा भाव कसा असला पाहिजे, तेरा मंगल मेरा मंगल सबका मंगल जन जन का मंगल होय रे. या भावनेनी जेव्हा आपण भरून जाऊ आणि इतरांच्या लाईफमध्ये आपण कुठेतरी पॉझिटिव्हिटीचं कारण बनू. बघा, ते सेतू बांधताना आपली खारुताईनी काय केली होती, छोटीशी मदत केली होती, बरोबर ना. श्रीरामांनी जेव्हा सेतू बांधला होता तेव्हा खारुताईनी छोटीशी मदत केली होती, पण ती मदत देखील आज आपण इतके वर्षानंतर, इतक्या युगानंतर आपण लक्षात ठेवतोय. का? कारण ती महत्वाची होती, बरोबर ना. तर तशीच मदत आपल्याला या भूतलावर राहताना आपण या पृथ्वी मातेचं काहीतरी देणं लागतो आहे, या समाजाचं देणं लागतो आहे. म्हणून आपल्याला इंटेन्शन काय पाठवायचे आहे, की का बरं इंटेन्शन पाठवायचं. बघा, आता आपण कुठेतरी एज मध्ये राहू, कोणी 40शीत असेल, कोणी 35, कोणी 50शीत असेल, तर पुढचा काळ फार वाईट येणार. पुढच्या काळात आपल्या मुलांना देखील आपण या पॉझिटिव्हिटी मध्ये राहिले तर त्यांचं देखील जी काही ग्रोथ होणार आहे, त्यांना आपल्या नंतर देखील इथे राहावं लागणार आहे, सर्व्हाइव्ह करावं लागणार आहे. तर आपण या ऊर्जा जर पाठवत राहिलो प्रत्येक जण, तर समाज कुठेतरी बदलेल, कुठेतरी चांगल्या घटना घडत राहतील. जी आपण निगेटिव्हिटी सतत ऐकत राहतो कुठेतरी ती दूर होईल. जितके जितके हिलर्स राहतील, जितके तितके ह्या क्रिएटर्स राहतील, तितकं तितकं समाजात काय होणार आहे, प्रबोधन होणार आहे, लोकांना मदत होणार आहे आणि पुढच्या पिढीसाठी याचा फायदा होणार आहे. बरोबर. येस. इथपर्यंत समजलं? इथे अफर्मेशनचा काही प्रॉब्लेम आहे की अफर्मेशन कसे द्यायचे आहेत, कुठल्या द्यायचे आहेत, कसे यूज करायचं. आता आज मी परत सांगितलं की आपली एनर्जी, ज्यांचं अट्युनमेंट झालंय त्यांनी एनर्जी ऍक्टिव्हेशन कसं करायचं मी परत सांगितलंय. ज्यांनी बघितलं नसेल त्यांनी व्हिडिओ परत बघायचा. ठीक आहे. अट्युनमेंट झाल्यानंतर एनर्जी ऍक्टिव्हेशन दररोज करणं महत्वाचं आहे, जेणेकरून तुमच्या ऊर्जा तुम्हाला अजून वाढलेल्या जाणवतील आणि जे काही कुठेतरी ब्लॉकेजेस असतील ते रिमूव्ह होतील. येस. मी तुम्हाला थोडंसं याच्या पुढचं थोडंसं सांगून देते की आपण रेकी, इथे स्टॉप करते मी रेकॉर्डिंग.